बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रबोधी पाटील, आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, तालुका शाखा पूर्णा, जिल्हा परभणी दक्षिण आयोजित समता सैनिक दलाचे एक दिवसीय शिबिर संपन्न. दिनांक 3 मार्च 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कावलगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथे समता सैनिक दलाचे नवीन सभासद नाव नोंदणी करून नवीन सैनिकांकरता एक दिवसीय शिबिराचं आयोजन. शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील लक्ष्मण मगरे, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा हे या शिबिराचे होते. तर या शिबिराचे प्रशिक्षक म्हणून आलेले आनंदा भेरजे, परभणी मेजर जनरल तथा मराठवाडा प्रमुख समता सैनिक दल, आणि आनंद गायकवाड, पर्यटन सचिव भारतीय बौद्ध महासभा पूर्णा हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये धारबा धुमाळे, राहुल पुंडगे, राहुल कचरे, राजाराम गायकवाड, केशव मकासरे, संदेश खाडे, सचिन वेडे, संदेश कचरे, कैलाश मगरे, सुमित सानके, आकाश मगरे, स्वप्नील सानके, निखिल मगरे, सिद्धोधन सानके, शुभम डहाळे. तर नवनिर्वाचित 31 सैनिकांपैकी 26 सैनिक आणि 5 बाल सैनिक असे या ठिकाणी जॉईन करण्यात आले असून या शिबिरामध्ये मेजर आनंद भेरजे यांनी सर्व सैनिकांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण देऊन सर्व सैनिकांना ट्रेन केले आहे. तसेच आनंद गायकवाड यांनी सुद्धा नवीन सैनिकांकडून परिश्रम करून घेतले. या एकदिवसीय शिबिराचे मुख्य संयोजक सुधीर गोडबोले, समता सैनिक दल कावलगाव यांनी केले होते. आणि या एकदिवसीय शिबिरासाठी आकाश दुधमल, आकाश खिल्लारे, आकाश ससाने, अमीर पठाण, अमोल शेळके, अरविंद पंडित, अविनाश खिल्लारे, बालाजी दुधमल, गौतम सातोरे, हर्षद शेळके, जनार्दन सातोरे, ओमकार दुधमल, राहुल दुधमल, राजेश सातोरे, संतोष दुधमल, सुबोध सावंत, सुबोध गोडबोले, विजय दुधमल, विकास सातोरे, विश्वजित थोरात या सर्वांनी या एकदिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक असे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील मगरे यांनी केले. आपल्याला शिक्षण आणि शिक्षणाची शिदोरी जी आपल्याला दिलेली आहे अशा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, जोपर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाईला समोर केलं नाही तोपर्यंत महिला कोणतीच पुढे आलेली नाही. त्या सर्वांना मी त्रिवार वंदन करते. आणि समता सैनिक दल हा का बरं आपण स्थापन केला, बाबासाहेबांनी का बरं स्थापन केला? कारण आपले जेवढे मंडळ आहे, पुरुष आहेत, मुलं आहेत, हे इकडं तिकडं विस्कळीत होऊ लागले. आणि कोणते मोठमोठे जर कार्यक्रम घ्यायचे म्हणलं तर त्यावेळेस आपल्याला माणसाची कमी पडू लागली. काय ना काहीतरी लोक वेगवेगळे दृष्टिकोन म्हणजे दगडफेक हे असं तसं करायचे. पण छान उपक्रम हे बाबासाहेबांनी राबवलेला आहे. आणि तो काही वेळेस बंद पडलेला होता, पण नंतर पुन्हा सगळा एक मॉब जमला आणि पुन्हा समता सैनिक दल हे आपल्याला लागतं. जसं प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांची सभा असताना त्यांना पोलीस आल्याची याची त्याची गरज नसती. जेवढे ते समता सैनिक दलावर विश्वास ठेवतात, जेवढे बाबासाहेबांचे कार्यक्रम होतात त्यावेळेस समता सैनिक जिथं दिसेल तिथं कोणालाही पोलीस आल्याला यायची गरज पडत नाही. ही एकी आणि हे समाधान जेव्हा मिळतं आपल्या प्रोग्राममध्ये त्यावेळेस ते मनामध्ये एक ठाम निश्चय होतो की समता सैनिक दल असल्याच्या नंतर आपल्याला कोणाही सत्ताधाऱ्याची गरज नाही, असा हा विश्वास असतो. म्हणून समता सैनिक दलामध्ये शक्य होईल तेवढ्या सामील व्हा. आज कालांतराची गरज आहे, त्याला आपल्याला सर्वांना त्यांची गरज आहे. आणि समता सैनिक दलामधले जे नियम आहेत, जे काही कोणते छोटे मोठे काही असे ना नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही चाला. शक्य होईल तेवढे खेड्यापाड्यातले जेवढे तुमच्या संपर्कामध्ये असतील, असं नाही की समता सैनिक दलामध्ये की आपल्या जातीचे असावं, सर्व इतर जातीचे लोक सुद्धा जोडण्याचे प्रयत्न करा. आणि समता सैनिक सध्याच्या काळाची एवढी मोठी गरज आहे कारण आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला इतके नियम आहेत त्यामध्ये, त्या नियमानुसार जर तुम्ही वागला तर तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही. आणि इतकं छान मार्गदर्शन करतात आमचे सर. खूप ठिकाणी त्यांचं ऐकले, भाषण पण ऐकले, म्हणजे ते जे सांगतात त्या पद्धतीने पण आम्ही ऐकले. आणि जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन भेटणार नाही तोपर्यंत आपण मार्गावर चालणार नाहीत. आपल्याला माहिती आहे आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या हुशार आपण बहुत आहे, खूप हुशार आहेत आपण, पण मार्ग दाखवणारा कोणतरी पाहिजे. त्यामुळे समता सैनिक दल एक असं नेतृत्व आहे सध्याचं
की आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजेत, शिबिर अटेंड केले पाहिजेत. कोणाची आर्थिक जराशी आर्थिक तंगी, पण ती थोडीशी मागं आपण एक विचार करायची की आपल्याला आता ह्या पुढच्या हप्त्यामध्ये ह्या ठिकाणी जायचे, म्हणून जोडत जा, एक एक रुपया का होईना जोडत जा. आणि समता सैनिक दल सुद्धा तसं जोडत जा. जसं गल्ल्यामध्ये पैसे जमा करतो आपण, तसं हे समता सैनिक दल सुद्धा तुम्ही जोडत गेलात तर अजून चांगलं होईल, अजून मोठा उपक्रम होईल. आणि जयंतीच्या वेळेस आपल्याला पोलीस आल्याची गरज पडणार नाही, कोणते कार्यक्रम असेल तर आपल्याला गरज पडणार नाही. तुम्ही सगळेजण सामील होसाल त्यामध्ये. आणि निळी टोपी घातल्याच्यानंतर जे मान सन्मान जो आपल्याला भेटतो तो वेगळ्याच पद्धतीने भेटतो. मला एवढंच बोलायचं की एक एक खेड्याखेड्यामध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांना जोडा आणि समता सैनिक दलामध्ये सामील व्हा. जय भीम. धन्यवाद. आज आपण जो समता सैनिक दलाचं शिबिर घेतलं याचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम सगळ्याला क्रांतिकारी जय भीम. आपलं समता सैनिक दल कार्यक्रम घेण्याचा, शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच की जसं की भीमराव आंबेडकर व बाळासाहेब आंबेडकर यांचा एक उद्देश आहे की घर तिथं सैनिक व गाव तिथं सैनिक सगळे असे निर्माण झाले पाहिजे. आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीला एक पाठबळ मिळालं पाहिजे. समजा आपण एक सिक्युरिटी मिळाली पाहिजे, अशा या उद्देशानं आपण एक गाव तिथं सैनिक आणि घर तिथं सैनिक आपण असा उद्देश केलेला आहे. त्याच्यामुळे आपण शिबिर घेतलेलं आहे कावलगाव येथे. गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक हे भारतीय बौद्ध महासभेच्या उद्देशानं आपण सगळे सैनिक एकजूट करत आहोत. आणि भविष्यामध्ये बाळासाहेबाच्या सभेला एक सिक्युरिटी म्हणून, समजा सिक्युरिटी म्हणून, आणि बाळासाहेबाची सभा जितकी हे होईल म्हणजे आपलं पाठबळ मिळेल सभेला, तितकं आपण सैनिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीनं सर्व पूर्णा तालुक्यातील 7च्या 7 सर्कलवर समता सैनिक दलाची वाढ करण्यासाठी सैनिक जोडो अभियान राबवण्यात येत आहे. त्या सैनिक जोडो अभियानाअंतर्गत आज काऊलगाव या ठिकाणी समता सैनिक दलाचं शिबिर संपन्न होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुणांनी ह्या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे. श्रद्धेय भीमरावजी आंबेडकर साहेब, जे की भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या आदेशानुसार त्यांनी एक आदेश दिला व महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी सांगितलं की गाव तिथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा असली पाहिजे आणि घर तिथं समता सैनिक दलाचा सैनिक असला पाहिजे. त्यांच्या आदेशाला प्रमाण मानून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीनं आम्ही गावोगावी जाऊन समता सैनिक दलांची उभारणी करत आहोत. तसेच गावागावात जाऊन आम्ही भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करत आहोत. हे काम आंबेडकरी चळवळीला पूरक असं आहे. आंबेडकरी चळवळीला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या संघटना स्थापन केल्या, त्या सामाजिक संघटना आपल्याला सक्षम करून आंबेडकरी विचाराचं राजकारण यशस्वी झालं पाहिजे. यासाठी मोठी शक्ती निर्माण करायची असेल तर आम्हाला समता सैनिक उभे करावे लागतील. समता सैनिक दलाचं एकीकरण झालं तर त्यावेळेस एक खूप मोठं राजकीय उदय पण आपल्या आंबेडकरी चळवळीचा होऊ शकतो. या उद्देशानं आम्ही गावोगाव फिरून समता सैनिक दलाची बांधणी करत आहोत. तालुका शाखा पूर्णा भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं गाव तिथं शाखा हा कार्यक्रम तर होतच आहे आणि आम्ही एक नवीन उपक्रम की व्यसनमुक्त भीम जयंती हा सुद्धा आम्ही राबवणार आहोत. व्यसनमुक्त जयंती होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सैनिक उभा करणं हे गरजेचं आहे. सैनिक उभा राहिला तर सैनिक अगोदर व्यसनमुक्त होईल आणि सैनिक समता सैनिक दलाचा सैनिक समाजातील इतर तरुणांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करेल. तर हे मिशन राबवत असताना आम्ही व्यसनमुक्त भीम जयंती यापुढं 2024ची जी भीम जयंती आहे ती व्यसनमुक्त भीम जयंती राहील. ह्याचं पूर्ण प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीनं करण्यात येईल. आपण सैनिक जे जोडत आहात कशा पद्धतीने जोडत आहात? आम्ही गावोगाव जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समता सैनिक दलाचं
सन 1927ला संघटन निर्माण केलं, त्याचा हेतू काय होता, त्याचा हेतू आणि त्याची जी आचारसंहिता आहे, त्याची जी घटना आहे त्याच्याबद्दल सांगत असतो आणि समाजामध्ये समता सैनिक दलाचं जे कार्य आहे ते कार्य सांगत असतो आणि स्वयंप्रेरणेनं तरुण या संघटनेमध्ये सामील होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवली त्याही वेळेस तरुण वर्ग स्वतःच्या प्रेरणेनंच समता सैनिक दलामध्ये सामील होत होता. तर आजही परिस्थिती तीच आहे की बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचं खूप मोठं योगदान होतं. आजही आम्हाला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळी जर यशस्वी करायची असेल तर समता सैनिक दलालाच मोठं करावं लागेल. झाला या शिबिराच्या माध्यमातून आपण काय सांगाल सैनिकांना? तर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी आवाहन केलेलं आहे की 2027 मध्ये समता सैनिक दलाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने ह्या शताब्दी वर्षामध्ये किमान 1 लाख सैनिक निर्माण करायचे आहेत. म्हणून त्या धर्तीवर गाव तिथं शाखा आणि एक घर एक सैनिक ह्या गोष्टीचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही गावोगावी फिरून समता सैनिक दलाचे युनिट्स निर्माण करत आहोत. त्यातलाच एक भाग म्हणून ह्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 12 समता सैनिक दलाचे शिबिर घेण्यात आले आणि जवळपास 500च्या पुढं सैनिक याच्यामधून निर्माण झालेले आहेत आणि याच्या पुढं सुद्धा आमचं हे काम चालूच राहणार आहे. आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला एक स्वाभिमानाचा लढा चालू ठेवण्यासाठी दूरदृष्टी ठेवून समता सैनिक दलाची निर्मिती केली, त्याला प्रतिसाद देऊन आम्ही समता सैनिक दल वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत. जय भीम. धन्यवाद.